तर हे सगळं जे आहे तर तत्व आणि व्यवहारामध्ये RSSचं तत्व आणि जर भाजप हा व्यवहार असेल तर भाजपला आलेली मर्यादा हळूहळू संघाकडे येते की काय कारण असं तर संघावर आरोप केला जातो की ती ब्राह्मणाळलेली संघटना आहे किंवा एकूण ब्राह्मण यांचं बाहुल्य असलेली आणि चातुर्वर्ण्य मानणारी किंवा त्या पद्धतीने काम करणारी संस्था आहे असं आरोप केला जातो त्यांच्या टीकाकारांकडनं. पण महात्मा गांधींचा आयडॉल म्हणून स्वच्छ भारतसाठी वापरल्यावर स्वच्छता करू नका कोणी म्हणू शकत नाही. नामांचं पत्र सांगतात आंबेडकरांना प्रातस्मरणीय करतायत कारण संविधान खतरे में ही टीका झाली आणि संविधान धोक्यात आहे, संविधान बदलणार हे म्हटल्यामुळे लोकसभेत फटका पडला होता. बाळासाहेब ठाकरेंचं जे पर्सोना किंवा व्यक्तिगत करिश्मा होता तो इतकं त्यांचं प्रभाव होता आणि गारुड होतो लोकांच्या मनावर. आणि दुसरं असं की ते मुख्यमंत्री जरी होते 2-2.5 वर्ष तरी तो ते मागण्या करताना त्या तितक्या प्रकारच्या वैधानिकतेने करतात असं वाटत नाही. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, गेल्या आठवडाभरामध्ये काय काय महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत आपल्याला त्या माहिती आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली शताब्दी साजरी केलेली आहे. हे एका बाजूला घडत असताना त्यांचा एक मेळावा झाला नागपूरला. अर्थात तो मेळावा दर विजयादशमीच्या दिवशी होतो. त्यावेळेला कोण प्रमुख पाहुणे असतात, सरसंघचालक काय त्यावेळेला काय बोलतात, हे याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्याचबरोबर मुंबईमध्ये शिवसेनेची 2 शकलं झाल्यानंतर शिवसेनेचे 2 स्वतंत्र मेळावे व्हायला लागलेले आहेत. या मेळाव्यांमध्ये नेमकं काय झालेलं आहे याची उत्सुकता होती, कारण दोघंही काय बोलणार, म्हणजे एका बाजूला शिंदे काय बोलणार, दुसऱ्या बाजूला ठाकरे काय बोलणार, हे सुद्धा महत्वाचं होतं. मात्र ठाकरेंच्या या सगळ्या मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये काही कॉन्क्रीट घोषणा, काही ठोस घोषणा होईल का याबद्दल लोकांची उत्सुकता होती. ती मात्र अद्यापही तशीच कायम आहे. त्याचबरोबर राहुल गांधी जे लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत ते सध्या परदेश दौऱ्यावरती आहेत. त्यांनी जाऊन परदेशामध्ये काही वेगळी विधानं केलेली आहेत, त्यावरती त्यांना काय उत्तरं मिळालेली आहेत, या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, सुरुवात करूया आपण मेळाव्यांपासून, कारण विजयादशमीचे मेळावे ही एक मोठी विषय महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना असते. त्यानिमित्ताने अनेक मुद्दे समोर येतात, चर्चेले जातात, काही भाषण केलं जातं आणि त्यामुळे लोकांना त्या विषयावरती चर्चा करायला एक वाव मिळतो. मग त्या राजकीय असतील, अराजकीय असतील, काही असतील. तसे म्हटलं तर मेळावे 5 झाले. त्याच्यातला एक मेळावा जो तो पंकजा मुंडेंचा होता. आता या नेहमीच्या वेळेला तो मुळात असतो गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेला. मात्र पंकजा मुंडे आणि त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे वेगळे झाल्यापासून, वेगळ्या पक्षात गेल्यापासून ते काही एकत्र आलेले नव्हते. ते या निमित्ताने एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचा मेळावा, त्याचबरोबर जालन्याला मनोज जरांगे यांनी घेतलेला एक दुसरा मराठा आंदोलकांचा मेळावा, तो सुद्धा विजयादशमीच्या निमित्तानेच घेतलेला आहे. आणि हे 2 मेळावे त्या मानाने तुलनेने मी कमी महत्वाचे असं समजतो, अशासाठी की त्यांचे जो काही इम्पॅक्ट आहे किंवा एकंदरीत जे सगळं आहे तो ते एका विभागापुरता मर्यादित आहे, मराठवाड्यापुरता तो मर्यादित आहे. मात्र ते मोठे परिणाम करणारे, देशावरती राज्यावरती परिणाम करणारे जे मेळावे आहेत ते एक शिवसेनेचा आणि दुसरा जो आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आत्ताच्या घडीला 100 वर्ष पूर्ण झाली. आपण या विषयावरती आपण चर्चा एका वेगळ्या एपिसोडमध्ये केलेली आहे. आपण त्याच्यावरती डिटेल चर्चा नाही करणार. मात्र काल जो मेळावा झाला, या मेळाव्यामध्ये 2-3 गोष्टी प्रकर्षाने समोर आणल्या गेल्या. त्या जाणून बुजून आणल्या गेल्या की नाही आता आपल्याला सांगता येणार नाही, कदाचित तुम्ही सांगू शकाल. परंतु माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट काय आहे तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना त्यांनी बोलवलं. त्याची पार्श्वभूमी जी होती ती रासू गवई यांच्या पत्नी अमरावतीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार की जाणार नाही, आंबेडकरी विचारसरणीचे लोक या कार्यक्रमाला येतील की येणार नाही, ही चर्चा होती. आणि शेवटी त्या आपण जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे कोविंद काय बोलले, आंबेडकरी विचार आणि संघ या संदर्भामध्ये त्यांनी काही विधानं केली. त्याचबरोबर सरसंघचालक जे आहेत मोहन भागवत यांनी 2 महत्वाची विधानं केली. एक तर
अमेरिकेच्या टॅरिफ बद्दल ते स्वदेशीचा नारा त्यांनी दिला. आणि दुसरं, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, या पार्श्वभूमीवरती त्यांनी पुन्हा एकदा नव्याने सांगितलं की जातीपातीच्या बंधनामध्ये किंवा प्रांतवादाच्या याच्यामध्ये तुम्ही अडकून राहू नका, एकत्र राहा, तर तुम्ही प्रगती कराल. ह्या सगळ्या मुद्दे जे आहेत, त्या सगळ्या मुद्द्याच्या संदर्भात आपण जो पाहिला तो मुद्दा, आणि त्याच्या पलीकडे जाऊन एक आणखी महत्वाचा विषय त्या मेळाव्यामध्ये घडला असं मला वाटतं. एक तर दलाई लामांचा संदेश, जे बौद्धांचे मोठे धर्मगुरू आहेत, त्यांचा संदेश काल वाचून दाखवण्यात आला. याला याला पार्श्वभूमी कुठेतरी लडाखमध्ये घडलेल्या घटनांची आहे का? हे सगळे प्रश्न मी तुम्हाला एकत्र एवढ्यासाठी विचारतो आहे की तुम्ही जे बोलाल ते सलग लोकांना ऐकायला मिळेल आणि त्यावरती एक एक सलग त्याच्यावरती विवेचन करता येईल. नाही, त्याचं तुम्ही जे मुद्दे म्हणजे प्रश्नाच्या रूपाने आता समोर ठेवलेत, ती ती साखळीच आहे. आणि ते घटनाक्रम जे आहेत ते असे आहेत, अतिशय इंटरेस्टिंग आहेत. त्याचं कारण असं की जसं तुम्ही म्हणालात की आपण मागच्या एपिसोडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष किंवा शताब्दी या अनुषंगाने चर्चा केली, म्हणजे संघाचे एकूण कॅरेक्टरिस्टिक्स आणि काय जे प्रवास असेल तो. परंतु ऍक्च्युअली जसं दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीला 100 वर्षापूर्वी हेडगेवारांनी तो संघ नावाची गोष्ट स्थापन झाल्याचं सांगितलं. त्याचा इतिहास मी मागच्या वेळी सांगितला की 1910 पासूनच त्याची सुरुवात झाली होती ऍक्च्युअली कामाची, किंवा थोडं आधीच, म्हणजे 25ला नव्हती झाली, 10 वर्ष आधीच झाली होती. आणि खिलाफत चळवळीची बॅकग्राऊंड वगैरे सगळे होती, ते मी पुन्हा रिपीट करत नाही. परंतु आत्ता साजरं करताना शताब्दी अतिशय संघ हा नियोजनबद्ध रीतीने काम करतो. पूर्ण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. आणि अलीकडच्या काळातली घटना म्हणजे संघ कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा जनसंघ, पूर्वी असलेला पक्ष आणि नंतरचा भारतीय जनता पक्ष, ह्यांची मातृसंस्था किंवा पेरेंट बॉडी किंवा सगळ्यात वरची संस्था कुठली आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. याचे पडसाद राजकारणामध्ये अलीकडे खूप उमटतात. याचा अर्थ प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संघ राजकारणाचा भाग होऊ लागलाय, ही वस्तुस्थिती झाली आहे. आणि त्यामुळेच त्याच्यात ते प्रतिबिंब राजकारणाचं दिसतं. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं कोविंद यांचं जे भाषण आहे, कोविंद आता माजी राष्ट्रपती आहेत. जरी ते माजी राष्ट्रपती असले, संविधानिक पदावरनं निवृत्त झालेले असले, कारण राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेटचा एक वेगळा दर्जा असतो, आणि तरी देखील मुळात ते भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार होते ना, त्या विचारधारेचेच होते आणि त्यातनंच ते राष्ट्रपती झाले. त्यामुळे ते संघाच्या कार्यक्रमाला आले आणि पाहुणे म्हणून आले. तर कसं असतं, मी नेहमी उदाहरणं देतो रामायण आणि महाभारताची. या देशाला ललांबूद असलेले जे 2 ग्रंथ आहेत, रामायण महाभारत, त्याच्यामध्ये रामायण आहे ते सगळं तत्व मांडणारं आहे, प्रिन्सिपल्स मांडणारं आहे, म्हणजे आदर्शवाद आहे. आणि महाभारत हे सगळा व्यवहार आहे. म्हणजे 5 जण एका महिलेशी लग्न करतील, दिवसात बायकोलाही लावतील. आणि रामायणामध्ये आपल्या भावाच्या पादुका सिंहासनावर ठेवून 14 वर्ष थांबणारा भाऊ असेल. तर हे सगळं जे आहे तर तत्व आणि व्यवहारामध्ये RSSचे तत्व, आणि जर भाजप हा व्यवहार असेल तर भाजपला आलेली मलिनता हळूहळू संघाकडे येते. की काय कारण असं की संघ राजकारणात जिथे भाजप कमी पडतोय तिथे त्यांना सपोर्टिंग रोल करताना दिसतोय. म्हणजे रामनाथ कोविंदांचं भाषण जे आहे ते आंबेडकरांच्या बद्दल, कारण कोविंद काही विशिष्ट समाजात येतात आणि मग आंबेडकर हे आम्हाला प्रातस्मरणीय आहेत असं काही वर्षापूर्वी संघाने जाहीर केलं होतं. तर संघावर आरोप केला जातो की ती ब्राह्मणाळलेली संघटना आहे, किंवा एकूण ब्राह्मणांचं बाहुल्य असलेली आणि चातुर्वर्ण्य मानणारी किंवा त्या पद्धतीने काम करणारी संस्था आहे, असं आरोप केला जातो त्यांच्या टीकाकारांकडनं. आणि कुठे ना कुठेतरी त्याचे पडसाद दिसायचे की संघात असलेल्या लोकांची किंवा वरिष्ठ जातीतल्या लोकांच्या वर्चस्वाची ती संघटना असं कुठेतरी जाणवायचं कायम. त्याची आडनाव जरी पाहिली सगळी तरी ते लक्षात येतं. तसं जर असेल, म्हणजे मुख्य लोक जे दिसले आतापर्यंत बऱ्यापैकी त्यांची, आणि तरी देखील आंबेडकरांच्या बद्दल कोविंदांनी बोलणं, जसं आंबेडकर प्रातस्मरणीय आहे ते काही काळापूर्वी जाहीर केलं, आणि हळूहळू सगळेच आयडॉल्स इतरांचे ते पळवू लागले. महात्मा गांधी पण आता भारतीय जनता पक्षाचेच आहेत, आणि सरदार सगळेच आहेत, म्हणजे सगळेच नेते आहेत. त्यामुळे ज्या ज्या लोकांची उपेक्षा काँग्रेसने केली, म्हणजे महात्मा गांधींची केली नाही, पण महात्मा गांधींचा आयडॉल पळून स्वच्छ भारतसाठी वापरल्यावर स्वच्छता करू नका कोणी म्हणू शकत नाही. त्यामुळे महात्मा गांधींनाच तो विरोध केल्यासारखा होईल का काय वगैरे. तर तसं संघाने आता आंबेडकरांच्या बद्दल कोविंद हे बोलले अतिशय सिस्टमॅटिकली प्लॅन केल्याप्रमाणे, तसं संघाच्या शताब्दीच्या कार्यक्रमात 14व्या लामांनी पाठवलेलं पत्र वाचून दाखवलं गेलं. आणि त्याच्यात काय म्हणाले की जे रेफ्युजी आले
तिबेटमधनं त्यांच्याशी भारतामध्ये आश्रय घेताना RSSच्या लोकांनी प्रचंड त्यांना सेवा दिली किंवा त्यांना आश्रय देताना मदत खूप केली. आता हे दलाई लामांचं एखादं पत्र वाचून दाखवणं, त्याचा परिणाम अर्थातच लडाखमधल्या भागावर होतो, की जिथे सोनम वांगचुक यांची आता अरेस्ट झालीये. ते कुठे त्यांच्या पत्नीला माहीत नाही आणि आजही त्या सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेल्या आहेत आपल्या नवऱ्याच्या अटकेच्या विरोधात. आणि त्यांनी लडाखला त्या स्वातंत्र्याच्या विषयीच उद्गार काढल्यामुळेच त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली. पण त्यांच्याविषयी अनेक प्रकारचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय. तर हे सगळं बॅकग्राऊंड असल्यामुळेच ते पत्र वाचून दाखवलं. याचा अर्थ आजच अचानकपणे लडाखच्या बद्दल किंवा तिबेटन शरणार्थींच्या बद्दलचं लाभांचं पत्र वाचून दाखवणं हे कदाचित कुठेतरी राजकारणामधल्या अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभागाची पावती असं मला वाटायला लागलंय. दुसरं असं की तुम्ही जे म्हणालात की अ, एकूणच म्हणजे मोहन भागवतांनी ऑगस्ट एंडला जे काय भाषण केलं ऑगस्टमध्ये संघाच्या शताब्दीच्या अनुषंगाने त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलं होतं मी रिटायर होणार नाही आणि मी कोणाला रिटायर व्हा सांगणार नाही. त्याचा अर्थ मोदी 75 नंतरही राहणार आहेत कारण त्यांची 75 आहे. ते आणि भागवत समवयस्क आहेत, संघ 100 वर्षाचा आहे. तर मी रिटायर होत नाही आणि मोदीही जात नाही. याचा अर्थ राजकारणाच्या पातळीवर, राजकीय व्यवहाराच्या पातळीवर देशातलं जे राजकीय समीकरण आहे, भाजपमध्ये मोदी केंद्रस्थानी आणि संघात मोहन भागवत आणि हे अशीच पद्धत जी आहे 2 चाकांची, ती रचना चालू राहणार देशात. म्हणजे संघ हा काही देशाचा भाग नाही, पण सरकार भाजपचं आहे. त्याचे प्रमुख मोदी राहणार आणि इकडे मोहन भागवतही राहणार. हे स्पष्ट आहे आणि आत्ता जशी गाडी चालू आहे, तशीच मार्गक्रमणा काही काळ होत राहणार या दोन्हींची. ह्याचं ते निदर्शक आहे. म्हणून त्या संघाच्या शताब्दीच्या मेळाव्याकडे बघावं लागतं. त्यातनं अनेक प्रकारची इंडिकेशन मिळतात. जसं लडाखच्या बाबतीमध्ये ते लामांचं पत्र सांगतात, आंबेडकरांना प्रातस्मरणीय करतायत. कारण संविधान खतरे में ही टीका झाली आणि संविधान धोक्यात आहे, संविधान बदलणार हे म्हटल्यामुळे लोकसभेत फटका पडला होता. तर त्या सगळ्याची भरपाई करण्यासाठी राजकारणातलं कोर्स करेक्शन करण्यासाठीची ही पावलं आहेत आणि त्या दृष्टीने संघही त्याच्यात अप्रत्यक्ष भाग घेत असतो, इतकंच मला सांगायचं. निश्चितपणे. आपण थोडासा पुढच्या मेळाव्यांकडे जाऊ. कारण आपण शेवटी हे जशाच्या संघामध्ये म्हणजे सरसंघचालकांची जी विधानं झालेली आहेत, त्याचे जे काय अर्थ निघत राहतील किंवा चर्चा होत राहतील, त्याच्या अनुषंगाने जे काय पुढे सगळं घडेल, याच्यावरती त्या वेळेला आपण चर्चा करूया. आपण पुढे सरकूया मुंबईतल्या दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याबद्दल. शिवसेनेचे 2 शकलं झाली. म्हणजे उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे वेगळे झाले, उद्धव ठाकरे एकत्र राहिले. पक्ष शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेकडे आलं. या गोष्टीला आता बराच काळ लोटलेला आहे. मात्र त्या विषयावरची चर्चा अद्याप तशीच कायम राहिलेली आहे. मधल्या काळामध्ये सरन्यायाधीशांची म्हणजे जे निवृत्त झाले चंद्रचूड यांची पण मुलाखत झाली. त्याच्यामध्ये देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याच्यावरती चंद्रचूडांनी जे काय उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे. मात्र हे सगळं एका बाजूला चालू असताना आत्ताच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि त्या डोळ्यासमोर ठेवूनच या सगळ्या मेळाव्यांमध्ये जी काय भाषणं झाली ती झाली. आपण सुरुवातीला चर्चा करूया ती उद्धव ठाकरेंच्या बद्दल करूया. उद्धव ठाकरेंनी त्यांचा मेळावा शिवाजी पार्कवरतीच घेतला, जो बाळासाहेबांनी घ्यायला सुरुवात केली होती. त्याला परंपरा शिवाजी पार्कचीच आहे. चिखल होता, पाऊस पडत होता, तरी तो मेळावा झाला. त्यामुळे थोडंसं त्यांना त्यांची जी जमेची बाजू म्हणायला हरकत नाही. त्यांनी त्याच्यामध्ये काय म्हटलं तर अपेक्षा अशी होती की राज ठाकरेंच्या युतीबद्दल ते जाहीर घोषणा करतील. आम्ही एकत्र आलो आहोत, आम्ही आता ह्याच्यापुढे एकत्र लढणार आहोत, अशा पद्धतीची घोषणा करतील. तसं ते काही बोलले नाहीत किंवा तशा पद्धतीची घोषणा पण झाली नाही. मात्र ते असं म्हणाले, 5 जुलैला आम्ही मराठीच्या विषयावरती एकत्र आलो होतो. त्याच्यामुळे आम्ही एकत्र आलोय ते शेवटपर्यंत एकत्र राहण्यासाठीच. आता ते प्रत्यक्षात एकत्र राहतायत, राहत नाही हे आपल्याला भविष्यामध्ये कळेल. दुसरा विषय त्यांनी शेतकऱ्यांचा घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की हेक्टरी 50,000ची मदत द्या आणि अधिक ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करा, नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू. या 2 गोष्टी त्यांनी महत्वाच्या केल्यात. आणि तिसरा अर्थातच मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांच्यासाठी तयारीला लागा, अशा पद्धतीची भाषा केली. पण त्याचबरोबर एक महत्वाचा विषय आहे की आपल्याला देशातली सत्ता खाली खेचायची आहे, अशा पद्धतीची भाषा त्यांनी केलेली आहे आत्ताच्या घडीला. त्यामुळे या सगळ्या मेळाव्याकडे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याकडे पावसात झालेल्या, चिखलात झालेल्या आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून महापालिका केंद्रस्थानी ठेवून केलेलं त्यांचं ते भाषण आहे, याकडे आपण कसं बघूया? मला स्वतःला असं वाटतं की उद्धव ठाकरे एक राजकीय नेतृत्व म्हणून प्रॉब्लेम असा आहे की कम्युनिस्ट मंडळी जी आहेत म्हणजे भारतामध्ये काँग्रेसने दीर्घकाळ राज्य केलं आणि कम्युनिस्टांकडे इंटेलेक्च्युअल किंवा अभ्यास करणारी लोक होती, RSS मध्ये होती आणि राज्य काँग्रेस करायचं कारण ते व्यवहारवादी लोक होते. तसं
उद्धव ठाकरे हे पॉलिटिकल लिडरशिप म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा अफाट होता. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं जे पर्सोना किंवा व्यक्तिगत करिश्मा होता तो इतकं त्यांचं प्रभाव होता आणि गारुड होतो लोकांच्या मनावर. त्यामुळे ते भाषणामध्ये आपण एरवी उच्चारू शकणार नाहीत अशा शिव्या उच्चारल्या. समजा कोणाच्याबद्दल म्हणजे त्यांच्याच काही नेत्यांच्याबद्दल उच्चारलेल्या क्लिप्स फिरतात किंवा अशी जी भाषणं द्यायची आहेत की ज्यात त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केलाय म्हणजे भुजबळांच्या विषयी असेल, तर अक्षरशः ते लोकं कौतुकाने त्याच्याकडे बघायचे. म्हणजे असभ्य भाषा त्यांच्या तोंडी शोभायची. हां, तर कारण त्यांची पॉप्युलॅरिटी तेवढी होती. ती जर नसेल तर तुम्ही असं काही करायला गेलात तर मग ते माध्यमांमधनं सोशल मीडियावरनं प्रचंड टीकेचे धनी तुम्ही ठरता हे अनेक नेत्यांनी भोगलेलं आहे. तसं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत त्यांचा करिश्मा असा व्यक्तिगत तितका नाहीये त्या प्रमाणात. आणि दुसरं असं की ते मुख्यमंत्री जरी होते 2-2.5 वर्ष, तरी सुद्धा ते मागण्या करताना त्या तितक्या प्रकारच्या वैधानिकतेने करतात असं वाटत नाही. त्यामुळे आता त्यांच्या भाषणामध्ये बोलताना ते पॉलिटिकल लाईन आता मांडू लागलेत व्यवस्थित गेल्या काही वर्षांमध्ये. कारण आता ते स्वतःच पक्ष सांभाळतात त्यामुळे लगेच त्याचे फायदे तोटे दिसतात. एखाद्या गोष्टीचं वेडं काही बोललं गेलं तर. तसं त्यांनी तुम्ही सांगितलेल्या 2 मुद्द्यांच्या बरोबरच कटेंगे-पटेंगेच्या मुद्द्यावरनं शिवसेना थोडी सावध पावलं उचलतीये आणि महापालिका निवडणुकीमध्ये हिंदू-मुस्लिम निवडणूक होऊ नये, हा प्रयत्न ते करताना दिसतायत छुप्या पद्धतीने असं या भाषणात दिसतं. म्हणजे तुम्ही म्हटलात तसे 2 मुद्दे त्यांनी मांडले, पण बराचसा वेळ त्यांनी त्या विषयावरही खर्च केला, की हे लोकं काय म्हणतायत, की मुस्लिम महापौर होईल. खान महापौर होईल. मग ही का भीती वाटते यांना वगैरे. तर ते लोकं म्हणजे आज अमित साटम भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात म्हणाले, की आम्हाला जर नाही निवडून दिलं तर एखादा खान होईल. म्हणजे जर उद्धव ठाकरेंना मतं दिली तर किंवा गल्ली-गल्लीमध्ये मोहम्मद अली रोड होतील. तर ही जी अमित साटम यांची टीका आहे, ती त्यावेळेला आपण त्याच्यावर टीका केली होती, की हे त्यांची लाईन दिसते. भाजप अशी लाईन घेणार आणि देवेंद्र फडणवीस स्टेट लीडर म्हणून ते तशी भाषा न वापरता विकासाची भाषा वापरणार. आज त्याला उत्तर देण्याचाही प्रयत्न उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केलाय कालच्या असं मला वाटतं. आणि तो काय केलाय? तर त्यांना मुस्लिम मतं जी मोठ्या प्रमाणात मिळाली होती लोकसभेला आणि काही प्रमाणात विधानसभेत सुद्धा, तर ती आपल्या हातनं जाऊ नयेत राज ठाकरेंना बरोबर घेताना. म्हणून त्यांनी कालच्या भाषणात कुठेही काँग्रेसचा उल्लेख केलेला नाही खूप मोठ्या प्रमाणात. हे लक्षात घ्या. त्याचबरोबर अलायन्स जो आहे तुम्ही म्हणालात राज ठाकरेंच्या बरोबरचा ते अनाउन्स करतील का? तर ह्या बातम्या माध्यमातून आल्या होत्या स्पेक्युलेटिव्ह स्वरूपाच्या शक्यतांच्या बातम्या, की आता ह्या मेळाव्यात दोघं एकत्र येणार का? म्हणजे राज ठाकरे पाहुण्यासारखे येणार का? तर राज ठाकरेंचा मनसेचा मेळावा वर्धापन दिनाचा गुढीपाडव्याला होतो, तो झाला. तसं उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात ते येऊन बसणार का नुसते? ही चर्चा माध्यमांनीच रंगवली होती. ते स्वतः काहीच म्हणत नव्हते. त्यांना निमंत्रण दिलंय का? मग ते आले का? हे काहीच झालं नाही. त्यामुळे माध्यमांनी फुगवलेले फुगे माध्यमांच्या मध्येच फुटले आणि प्रत्यक्ष काही तसं घडलं नाही. म्हणजे त्या हवेतल्याच बातम्या होत्या. आणि उद्धव ठाकरे आमची युती झाल्याची घोषणा करतील. एकतर्फी कशी करतील? दोघं असल्याशिवाय कशी करतील घोषणा? तेही काल स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं? त्यांच्या भाषणातलं तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्या ऑडियन्सने पण पाहावं पुन्हा काढून ते YouTubeवरनं भाषण. उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये प्लॅन करून त्यांच्या भाषणात ओघाने युतीचा मुद्दा आला राज ठाकरेंबरोबरच्या असं नाहीये. त्यांनी ऑडियन्समध्ये कोणाला तरी विचारलं, कुणीतरी आवाज टाकला म्हणजे ते ठरवून केल्यासारखं. ते राज ठाकरेंच्या बरोबरचे विचारलं, "अरे तू आता म्हणालास ना युतीबद्दल काय?" तर आम्ही काय केलं मग 5 जुलैला? म्हणजे तो मुद्दा ओढून-ताणून त्यांना आणावा लागला त्या भाषणामध्ये आणि कदाचित ते स्टेज मॅनेजर असेल, एखाद्या कार्यकर्त्याने ओरडायचं, "राजसाहेब आणि तुम्ही एकत्र येणार का?" हां, मग अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय असं ते भासवायचं. म्हणूनच मग उद्धव ठाकरे म्हणाले, "काय, काय कोणी तू काय म्हणालास युतीचं ना? मग आम्ही का आलो होतो एकत्र 5 जुलैला?" म्हणजे मी आणि राज एकत्र आलो होतो ते कायम एकत्र येण्यासाठी हे मी तेव्हा स्पष्ट केलं होतं. म्हणजे वरळी टोममध्ये जे भाषण केलं त्याच्या पुढे काही सरकलेलं नाही अजून. असं आपण मानायला हरकत नाही. भेटीगाठी बऱ्याच झाल्या. पिढीगाठी होऊ देत. पण जे 5 तारखेला बोललो त्याचा दाखला ते दसऱ्याला देतायत. त्याचा अर्थ 5 जुलै आणि कालचा तारीख काय होती 2 ऑक्टोबर याच्यामध्ये फार काही प्रगती झालेली नाही 2 भावांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे अंतर्गत बैठका चालू आहेत. आज हे राज ठाकरेंनी त्यांच्या शहराध्यक्ष वगैरेंची बैठक घेतलीये. का आता कुठल्या जागी कोणाचा विजय होऊ शकतो वगैरे हे बघण्यासाठी. तर त्यांची युती होईल किंवा होणार नाही ते काळाच्या ओघात कळेल आपल्याला. पण उद्धव ठाकरेंना ती युती होण्याची अधिक गरज आहे हे दिसतं. त्यांची फरफट झालेली आहे कारण त्यांची शिवसेना पूर्ण 2 तुकड्यात विभागली गेली. त्यांची मतांची टक्केवारी मुंबईतली 100% कमी होणार आहे. त्यांना मला वाटतं 26-27% मतं पडली होती मागच्या वेळेला. 16% होती ती 27% पर्यंत गेली होती. म्हणजे 2012ला 16% साधारण 15 पॉइंट काहीतरी आणि ती 16% ची 27-28% पर्यंत 27% पेक्षा थोडी जास्त
अशी मतं 2017ला पडली होती. पण तेव्हा भाजप आणि ते एकत्र होते. आज भाजप त्यांच्यापासून वेगळा आहे. ते सत्तेत नाहीत उद्धव ठाकरे आणि तिसरं म्हणजे त्यांच्या पक्षाचे 2 तुकडे होऊन त्यांच्या जवळपास स्वतःचे जे 84 नगरसेवक आले होते त्यातले 50 एकनाथ शिंदेबरोबर गेलेले आहेत. तेव्हा त्यांची ताकद निश्चित 2017 प्रमाणे राहिलेली नाही. म्हणून त्यांची गरज अधिक आहे राज ठाकरेंच्या बरोबर जायची आणि हेच पुन्हा कालच्या मेळाव्यातनं प्रतीत झालं. निश्चितपणे. आपण आता दुसऱ्या मेळाव्याकडे जाऊया. कारण एकनाथ शिंदेनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेला एक मोठी घोषणा केली जाईल अशा पद्धतीचं सुरुवातीला एक हवा पसरवण्यात आली. मात्र एकनाथ शिंदेनी तशी काही मोठी घोषणा केली नाही. अपेक्षा अशी होती की परिस्थितीच्या याच्यावरती ते जरी चिखलातला मेळावा घेत असले तरी सुद्धा आम्ही मेळावा घेणार नाही. आम्ही आपलं त्यांच्या पूरग्रस्तांच्या सहाय्याला लागू आणि त्यांना मदत करायच्या मागे जाऊ. आमचा मेळावा आम्ही रद्द करू अशा पद्धतीची घोषणा होईल असं वाटत असताना त्यांनी अशी घोषणा केली की आमचा मेळावा मर्यादित स्वरूपात होईल. म्हणजे MMR रिजन पुरता होईल, ज्याला मुंबई महानगर प्रदेश म्हणतो आपण, एवढ्या पुरता होईल. तो बंदिस्त ठिकाणी होईल. त्याप्रमाणे तो नेस्कोमध्ये झाला. एकनाथ शिंदेनी त्या मेळाव्याच्या सुरुवातीला मदतीचे काही ट्रक रवाना केले आपल्या आणि नंतर पुन्हा बोलताना मग त्यांची युती होऊ दे नको होऊ दे, त्यांच्या युतीकडे आपण फारसं गांभीर्याने पाहायची गरज नाहीये. आपण मात्र मनापासून कामाला लागा. आपल्याला महापालिका जिंकायच्या आहेत, महायुतीची सत्ता आणायची आहेत, भगवाच फडकवायचा आहे, अशा पद्धतीची भाषणं त्यांनी नेहमी म्हणजे त्यांना जे काय बोलायचं होतं त्या पद्धतीने ते बोलले. आता एकीकडे उद्धव ठाकरेंचं भाषण, दुसरीकडे एकनाथ शिंदेचं भाषण. याकडे जर तुलना करायची झाली तर एकनाथ शिंदेचं भाषण कसं होतं? नाही, कसं म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगू का, एकनाथ शिंदे काय किंवा उद्धव ठाकरे काय, हे दोघेही काही फार मोठे ओरेटर म्हणून मी मानायला तयार नाही. म्हणजे जसं मी पूर्वी म्हणालोय की महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकली साऊंड आणि अतिशय हुशार ओरेटर जर कोण असेल तर शरद पवारच आहेत. राज ठाकरे हे प्रभावी भाषण करतात ते अपोजिशन मध्ये असले की. सत्ताधारी पक्षात जाऊन प्रभावी भाषण करून परत जिंकून येण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही तितकीशी, आणि हे वेळोवेळी सिद्ध झालंय. नाशिकमध्ये ते ते वारंवार विरोधी भाषण करतात तेव्हा जास्ती त्यांना धार असते. तसं शरद पवार हे पॉलिटिकली खूप चांगले वक्ते आहेत. देवेंद्र फडणवीस खूप तारस्वरात बोलतात, म्हणजे शिरा ताणून खूप बोलतात. परंतु त्यांना मतदारसंघनिहाय अतिशय प्रभावीपणे काही मुद्दे मांडावेत आणि तिथलं काही इलेक्शन फिरवावी, हे मॅजिक त्यांनी काही घडवल्याचं मी अजून कुठे पाहिलेलं नाहीये, म्हणजे फडणवीसांनी सुद्धा. त्यामुळे फडणवीस देखील तितके ग्रेट वक्ते आहेत असं मला वाटत नाही. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे तर नाहीतच नाही. शरद पवार वगळले तर महाराष्ट्रात अतिशय चांगले पॉलिटिकल वक्ते नाहीत, हे मी पुन्हा एकदा सांगतो, अधोरेखित करतो. आणि मग त्या बॅकड्रॉपवर उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते दसऱ्याचा मेळावा करतात, दरवेळेला भाषण करतात. मग त्यांनी जे करोना काळात फेसबुक लाईव्ह करून तुमचे केस वाढले असतील, माझेही वाढलेत वगैरे हे भाषण केलं, तसं ते काही करत नाहीत आता जाहीर भाषणामध्ये. परंतु त्यांचं भाषण काही फार मोठे इम्पॅक्टफुल प्रभावी भाषण असतं अशातला भाग नाही. मग त्यांचं भाषण होतं आणि मग संजय राऊतांना प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लागते. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेचं भाषण होतं, पण त्या भाषणामध्ये काय पुन्हा पुन्हा ती उद्धव ठाकरेंवर टीका असते. आणि आज देवेंद्र फडणवीसांनी जी टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणावर, ती काय केली आहे की त्यांच्या भाषणात विकासाचा एकही मुद्दा नव्हता. मी मुंबईला कुठे नेऊन मला काय करायचंय हे सांगितलं असतं तर मी त्यांना 1000 रुपये दिले असते, एका मुद्द्याला 1000 रुपये. तर माझे 1000 रुपये वाचवल्याबद्दल धन्यवाद, अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली आहे. मला कुठेतरी हे वाटतं की उद्धव ठाकरेंच्या भाषणात खरंच कुठला तरी रोडमॅप अमुक तमुक असं काही नव्हतं की जे राज ठाकरे विरोधी असताना देतात. दुसरीकडे एकनाथ शिंदे सुद्धा उद्धव ठाकरेंवर टीका करायची, त्यांची लेना बँक आहे, देना बँक नाही आणि मी फक्त देणारा आहे. तर किती दिवस तुम्ही तेच तेच सांगत राहणार ना, हा मुद्दा आहे. म्हणजे राजकारणामध्ये त्याच्या पुढे कुठेतरी महाराष्ट्राच्या लोकांचे प्रश्न, मराठी माणसांचे प्रश्न, मुंबईमधल्या लोकांचे प्रश्न आणि त्याच्यासाठी तुम्ही काय ठोस करणार किंवा भरीव करणार. उद्धव ठाकरेंनी उल्लेख केला, BDD 40चा प्लॅन आम्ही केला होता. आदित्य आणि जितेंद्र आव्हाड यांनी खूप परिश्रम केले, पण त्यांनी भूमिपूजन केलं, पण पूर्णपणे काही करू शकले नाही. कोस्टल रोड हा शिवसेनेने आणि BMCच्या मार्फतच सुरू केला होता, ही वस्तुस्थिती आहे. त्याचं श्रेय पुढे सरकार घेईल, कारण त्या सगळ्या परवानग्या अमुक अमुक केंद्रात आणण्याचं काम फडणवीसांनी करणं वगैरे. परंतु कोस्टल रोड हा BMC किंवा उद्धव ठाकरे आणि या मंडळींनी सुरू केला होता, ही वस्तुस्थिती आहे. तो पूर्ण हे करतील. प्रॉब्लेम हा आहे की आरंभ शूर असणं आणि प्रकल्प मार्गी जाताना तुम्ही सत्तेवर असणं. शेवटी ज्याच्या हाती ससा तो पारधी. सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांचाच इतिहास लिहिला जातो, जे त्यांचा इतिहास लिहिला जातो. तसं या लोकांनी आपल्या कार्यकाळामध्ये भरीव कामं केली असती तर प्रश्न नसता आला. उद्धव ठाकरे करोनाच्या भीतीचं कारण आहे, पण एकूण 2-2.5 वर्षामध्ये दोनदाच मंत्रालयात गेली ही वस्तुस्थिती आहे आणि तीही इतिहासात नोंदलं जाणार आहे. एकनाथ शिंदे देणारं सरकार आहे म्हणतायत, परंतु ते फक्त देतच राहतात, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे प्रशासकीय शिस्त येणार का?
कालही त्यांनी आवर्जून लाडकी बहीण योजना चालूच राहील असं म्हटले. माझं असं म्हणणं आहे, की मोदी 80 कोटी लोकांना धान्य फुकट देत असले, तर ते इकडे लाडकी बहीणचे पैसे आणि आता बिहारमध्ये यांनी पैसे सुरू केलेत. तर लोकांना फुकटची सवय लावणं बंद करायला हवं, हे व्यापक पातळीवर. याच्यात राजकीय अभिनिवेश नसल्यामुळे आपण हे म्हणू शकतो, राजकारण्यांना हे परवडणार नाही. ते करताना दिसतायत. पण मला वाटतं कुठेतरी ही भूमिका घ्यायला पाहिजे, की आम्ही सत्तेवर आलो तरी सुद्धा फुकट काही देणार नाही. कारण लोकांना सुद्धा फुकटची भीक घेऊ नका असं तुम्ही एकीकडे सांगताय आणि दुसरीकडे परत भीक घ्यायची सवय लावताय. हे काय चांगलं लक्षण नाही आणि त्यामुळे दोघांचीही भाषणं फार काही प्रभावी नव्हती. इव्हन शिंदेच्याही भाषणामध्ये प्रचंड ओरेटरी म्हणून अजिबात प्रभावी काही नव्हतं. त्यांनी 30-30 कॅसेट वाजवली. यांनी मदत मागण्याची कॅसेट मागवली आणि त्यांनी ठाकरेंवर टीका करताना म्हणले, यांनी पदावर असताना दिले नाही आणि रिकामे असताना आता हात रिकामे दाखवतो. त्यामुळे ते राजकीय चिखलफेकीचीच भाषणं दोन्ही होती. चिखल खाली होता, त्याचा वापर दोघांनी केला इतकंच म्हणता येईल, बाकी काही नाही. निश्चितपणे. आपण जाऊया नंतर राहुल गांधींच्या मुद्द्याकडे. राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावरती आहेत. ते कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी काल भाषण केलं आणि इकडे मतचोरीच्या संदर्भात किंवा निवडणूक आयोगावरती त्यांनी जे काही मोठे आरोप केलेले होते त्याच्या पलीकडे जाऊन ते असं म्हणाले आहेत की देशाची लोकशाही जी आता धोक्यात आलेली आहे आणि तिला वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवं, अशा पद्धतीची भाषा त्यांनी केली. त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी उत्तरही दिलेलं आहे. पण राहुल गांधी वारंवार परदेशामध्ये जाऊन जे काय सगळं बोलतायत, हे त्यांच्या दृष्टीने म्हणजे त्यांच्या इमेजच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, देशाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे आणि मग त्यांना जी मिळणारी उत्तरं आहेत, या उत्तरांच्या संदर्भामध्ये कसं म्हणता येईल आपल्याला? मला असं वाटतं, की एकूणच राजकारणामध्ये पूर्वी असं आपण म्हणायचो, की देशाबाहेर जाऊन देशाची निंदा करू नका किंवा वयम पंचाधिकम शतम, पुन्हा महाभारतातला संदेश, की कौरव पांडव एकमेकाशी भांडलो तरी गंधर्वांशी लढताना 105 एकत्र येऊया. म्हणजे बाहेर लढतात. जसं वाजपेयी गेले होते युनायटेड नेशनमध्ये, त्यांना काँग्रेसच्या सरकारने पाठवलं आणि त्यांनी बाजू मांडली वगैरे. तर हा सगळा इतिहास आहे. त्यावेळेला टेक्नॉलॉजी आजची इतकी प्रगत नव्हती. आज टेक्नॉलॉजीचे चांगले आणि वाईट परिणाम जे होत आहेत, त्यातनं कुठलाही देश आयसोलेशनमध्ये राहू शकत नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पडसाद उमटले तर त्याची दखल जगभर घेतली जाते. आणि भारत ज्या प्रकारे विकसित झालाय किंवा जशी तिसरी आर्थिक सत्ता होणं, पहिल्या पासात येणं, लोकसंख्येच्या दृष्टीने आणि एकूण प्रगतीच्या दृष्टीने जगातलं भारताचं स्थान हे लक्षात घेतलं, तर भारतातल्या घटनांची चर्चा होणारच, जगभर होणार. आणि ते जर लक्षात घेतलं, तर राहुल गांधी बाहेर जाऊन टीका करतायत, असं जर आपण म्हटलं आणि त्याला नकारात्मक सूर लावला, तर मोदी सुद्धा प्रदेशात जाऊन काँग्रेसवर टीका करतच होते ना. म्हणजे 14 साली ते पंतप्रधान झाल्यापासून परदेशात जातात आणि काँग्रेसवाल्यांनी काय केलं हे परदेशातल्या लोकांना सांगतात. जणू काही ऑस्ट्रेलियातल्या, फ्रान्समधल्या, जर्मनीतल्या किंवा अमेरिकेतल्या लोकांना फार मोठा रस आहे, की भारतामध्ये 50 साली नेहरूंनी काय केलं किंवा 60 साली काय केलं. तर या प्रकारे मोदींनी काँग्रेसची खूप टीका केली बाहेर जाऊन आणि त्याला कोण यायचे तर त्यांचेच भक्त मंडळी किंवा त्यांचे चाहते हावडी-मोडी करणारे लोक यायचे. ते त्यांनी केले तेच राहुल गांधी करतात. मला असं वाटतं की राजकारणाचा स्तर घसरण्याची प्रक्रिया जी आहे ती वेगाने होती आणि त्यामुळे आपण जरी असं म्हणलं की कोलंबिया विद्यापीठात कोणाला ऐकायचं भारतामधली लोकशाही धोक्यात आहे ते. तर लोकशाही धोक्यात आहे का नाही? नेपाळसारखी परिस्थिती भारतात उद्भवेल असे अनेक लोक म्हणतातच आहेत ना. जेनझीनी काय केलं? काल उद्धव ठाकरेंनी भाषणात उल्लेख केला, की जेनझीनी काय केलं आणि त्यांनी वांगचूक यांचं उदाहरण दिलं. हो. म्हणजे वांगचूक यांचा मुद्दा दसऱ्याच्या शिवसेनेच्या मेळाव्यात आणून जनरेशन नेक्स्ट किंवा जेन झी जी आहे, ती इथली सत्ता उलथवेल का? तर त्यांना ते अट्रॅक्ट करू इच्छितात. तेच राहुल गांधी कोलंबियात जाऊन करू इच्छित आहेत कुठेतरी. त्यामुळे कोलंबियामध्ये किंवा कुठेही भारतीय लोक आहेतच ना आणि तो संदेश युवकांच्यातनं गेला तर भारतात सगळं काही आलबेल नाही. भारत धोक्यात आहे आणि काँग्रेस त्यांची राखणदार आहे, अशी जर प्रतिमा करायचा त्यांनी प्रयत्न केला तर त्यांच्या पातळीवर ठीक आहे. पण त्यांच्यावर जी टीका फडणवीसांनी केली तुम्ही म्हणताय ती, तर ती देखील कुठेतरी लॉजिकली अशी वाटते, की ते सीरियल लायर आहेत असं त्यांनी आरोप केला. ते वारंवार खोटं बोलतात. आणि मला असं वाटतं, की ते खरं बोलतात किंवा खोटं बोलतात का अर्धसत्य बोलतात. त्याच्यापेक्षा पॉलिटिकली जर त्याचा विश्लेषण म्हणून विचार केला, तर राहुल गांधी गेल्या काही काळामध्ये सातत्यपूर्ण भूमिका घेताना दिसत आहेत. म्हणजे काय सरकारच्या विरोधात सातत्य आहे त्यांचं, सरकारच्या विरुद्ध बोलण्याचं. पण मुद्द्यांची धरसोड खूप आहे असं मला वाटतं. म्हणजे ते लोकसभेच्या वेळेला घटना दाखवत होते खिशातनं काढून छोटी. ते आता दाखवायचे बंद झाले. ते ईव्हीएम मध्ये फॉल्ट आहे असं म्हणायचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये. ते हल्ली बोलताना दिसत नाहीत. आता ते मतचोरीचं बोलतायत. आता मतचोरीच्या पुढे जाऊन ते आता म्हणतात देशातली लोकशाही धोक्यात आहे आणि वारंवार लोकशाहीवर हल्ले होत आहेत. तर लोकशाही धोक्यात आहे आणि ती वाचवायला पाहिजे. हे जर अमेरिकेत जाऊन सांगितलं, तर प्रॉब्लेम असा आहे, की तिथल्या लोकांना कदाचित पटेलही,
पण ते बिचारे इथे मत द्यायला येणार नाहीये. त्यामुळे भारतातल्या लोकांना की जे मत देणारे आहेत त्यांना येऊन सांगितलं पाहिजे की लोकशाही धोक्यात आहे आणि जर तुमचा मुद्दा त्यांच्याकडे उतरवता आला किंवा पटवता आला तर तुम्हाला निवडणुकीत फायदा होणार आहे. आणि हे कोणीतरी राहुल गांधी यांना सांगायची गरज आहे, कारण आपला पॉडकास्ट ते बघतील अशी मला आशा नाही. निश्चितपणे मंडळी, आपला पॉडकास्ट राहुल गांधी बघतील अशी निश्चितपणे अपेक्षा नाही, मात्र महाराष्ट्रातले काँग्रेसवाले निश्चितपणे बघतील आणि यावरती कुठेतरी विचारमंथन होईल हीच अपेक्षा आहे. एकंदरीतच विजयादशमीच्या जे काय महत्वाचे मेळावे झाले, या मेळाव्यामधून नेमकं काय साध्य झालं किंवा त्याचा नेमका अर्थ काय निघाला हे लोकांना समजणं, लोकांना सांगायचा आमचा हा प्रयत्न होता. राहुल गांधी परदेशात जाऊन बोलले, त्याचा परिणाम भारतामध्ये काय होणं अपेक्षित आहे याच्यावरती चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न होता. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आम्हाला निश्चितपणे कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, तो शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.